बनजोटा साहेब आणि पॅनल मेंबर बाकीच्या सगळ्यांनी यावं. आली साहेबांना विनंती, त्यांनी पॅनल मेंबर ना ताबडतोब व्यासपीठावर बोलून घ्यावं. संघटनेचे कार्याध्यक्ष खराडे साहेब यांना पण विनंती की पॅनल मेंबरला या ठिकाणी बोलून घ्यावं. तर अशा ह्या सर्व गोष्टी आहेत. आता राहिला सेक्शन 13 नोटरी ऍक्ट 1952 कॉग्निझन्स ऑफ ऑफिस. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की नोटरींना कायद्याने संरक्षण दिलेलं आहे आणि ज्या संबंधित नोटरीच्या विरुद्ध जर काही तक्रार असेल काय असेल तर संबंधित नोटरीच्या जे सेंट्रल गव्हर्नमेंटने अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या लेखी तक्रारीशिवाय कोणत्याही कोर्टाला कॉग्निझन्स ऑफ ऑफिस स्वीकारता येणार नाही किंवा घेता येणार नाही. आता हे दरवेळेस आपण बघतो विविध कोर्टाचे न्यायनिवाडे ज्या ठिकाणी सुमतीलालजी बनजोटा नोटरी असोसिएशनच्या आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी विवेचन करतीलच. पण तो एकच सांगतो की विविध कोर्टाच्या न्यायनिवाड्यातून हे दिसून आलेलं आहे की नोटरीने त्याचं नोटरियल काम करताना पूर्णपणे कॉशियस राहून जबाबदारीचं भान ठेवून अधिकाराच्या मर्यादेत राहून काम करणं अपेक्षित आहे. जर एखाद्या नोटरीने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं असल्याने त्याला जर अनाहूतपणे किंवा हेतुपुरस्पर दुसऱ्या कोणी फसवलेला असेल तर मात्र त्याला त्या नोटरींना सेक्शन 13 खाली किंवा त्याच्या खालचं जे आहे ते प्रोटेक्शन मिळू शकतं. परंतु प्रत्येक वेळेसच सेक्शन 13 खालचं प्रोटेक्शन मिळण्यासाठी नोटरी पात्र आहे असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येक नोटरी हे स्वतःला सब रजिस्ट्रार समजू नका. पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण बघत कोर्टामध्ये ज्यावेळेस आपण चर्चासत्र होतात त्या चर्चासत्रामध्ये आपण काय बघतो, लिटिगेशनचा स्रोत कुठून. सिव्हिल लिटिगेशन असेल तर बॉन्ड रायटर जे करारनामे झालेले आहेत तर त्या करारनाम्यामध्ये काय संदिग्धता आहे आणि त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी घडतात तिथून. आता आपल्या नोटरी बंधूंकडे पण डॉक्युमेंट येतात त्यामध्ये जर काही संदिग्धता राहील तर उद्या असं नको व्हायला की आपल्या नोटरी बांधून सुद्धा लिटिगेशनचे स्रोत आहे. म्हणजे आपल्याला आता नोटरी प्रॅक्टिस करताना काय काळजी घेतली पाहिजे ते आता आपण या ठिकाणी चर्चा करू. बरोबर बोलतोय, पटतंय का तुम्हाला? तर पहिली गोष्ट एक आहे आणि ती म्हणजे नोटरीने काम करताना प्रत्येक व्यक्ती ज्याचं नोटरियल काम करायचंय ती स्वतःच्या समोर हजर असणं गरजेचं आहे. जी काय बाहेर प्रॅक्टिस चालती ती प्रॅक्टिस दुसऱ्याची अडॉप्ट करू नका. कायद्याला जे अपेक्षित आहे जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. माझा नातेवाईक, माझा पाहुणा, माझा मेहुणा, VIP, एखाद्या कोणतरी वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या घरातलं डॉक्युमेंट आणि तो डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेला आहे आणि त्यांची घरून सही आणलेली आहे आणि मी सही करेन आणि मी डॉक्युमेंट नोंदवेल असं कृपा करून करू नका. राहिला विषय आणखी एक महत्त्वाचा, ज्यावेळेस एखादी व्यक्ती तुमच्या पुढे डॉक्युमेंट घेऊन येते त्यावेळेस त्या डॉक्युमेंटला ओळख देणार म्हणून संबंधित वकील तुम्हाला म्हणतात की मी तिथं ओळख देतो. आपल्याला भीड रेटत नाही. वकिली पोशाख आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आपण म्हणतो हे साहेब वकील असावे आहेतच आणि मग आपण म्हणतो तुमचं नाव सांगा आणि त्यांचं नाव घेतो, आयडेंटिफाईड बाय म्हणतो. परंतु हे करत असताना संबंधित वकील जर ओळखीतले नसतील तर त्यांचं आय कार्ड स्पेसिफिकली मागा. एवढं करून थांबून चालणार नाही तर त्या वकिलांना त्यांचं नाव त्या दस्तावर लिहायला सांगा आणि त्यांची सही करायला सांगा. याचं कारण असं आहे की अनेक मॅटरमध्ये असं घडलेलं आहे की संबंधित आयडेंटिफाईड करणाऱ्या वकिलांनी नंतर आपलं आयडेंटिफिकेशन नाकारलेले आणि जर तुम्हाला त्यात अडकायचं नसेल तर सहीचा कोंबडा माझा कोणीतरी मारला ती माझी सहीच नाही असं जर त्यांनी म्हणायचं नसेल तर त्यांच्या हस्ताक्षरात जर त्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं असेल त्यावेळेस आपल्याला अजून एक प्रोटेक्शन मिळतं, कवच मिळतं की तुमचं हस्ताक्षर तुम्ही लिहिलं, तुम्ही सही केलेली आहे, त्यामुळे माझं मी काम नोटरियल काम हे प्रामाणिकपणे केलेलं आहे, त्यात मला गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि कोर्टाच्या अनेक केस लॉजमध्ये असं म्हटलेलं आहे की वकिलांना, नोटरी वकिलांना त्यांनी काम करत असताना जे काम केलेलं आहे ते संबंधित क्लार्क, वकिलांचे असिस्टंट, संबंधित वकील यांच्या ओळखीला
ओळख घेऊन ते कामं करत असतात. प्रत्येकच व्यक्ती प्रत्येकच दस्तातली माहिती त्या वकिलांना, त्या नोटरी वकिलांना माहिती असते असं नाही. आणि त्यामुळे प्रत्येक नोटरियल कामात जी काय अनियमितता झाली असेल, चुकीचं कृत्य झालं असेल आणि त्याला जर अडकवण्याचा प्रयत्न प्रायमरी दिसत असेल तर त्यावेळेस मात्र नोटरी बंधू भगिनींना कायद्याचं संरक्षण मिळलं पाहिजे. आणि त्यावेळेस अँटिसिपेटरी बेल किंवा जे आपण म्हणतो प्रोसेस पॉश करणं किंवा ह्या डिस्चार्ज, त्यामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने त्यामध्ये नोटरींना दिलासा दिलेला. आता राहिला विषय कोणते दस्त करायचे आणि कोणते नाही करायचे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला स्रोत व्हायचं नाही आणि नोटरी म्हणजे फक्त शिक्का मारणे, आलेल्या दस्ताशी माझं काही देणं घेणं नाही. फक्त मी पार्टीचं आयडेंटिफिकेशन करणार, आतलं मला काही मी बघणार नाही. हे मी मगाशी जो शब्द वापरला की आपण स्वतःला सब रजिस्ट्रार समजू नका. कारण का सब रजिस्ट्रारच्या बाबतीत रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये अशा काही प्रोव्हिजन आहेत की त्यांनी फक्त स्टॅम्प कलेक्टर राहायचं, नोंदणी करायची, रजिस्ट्रेशन फी बरोबर दिली का, स्टॅम्प बरोबर दिलाय का, बाकीची दस्तामधली जी काय कायदेशीरपणा आहे किंवा काय आहे ते बघण्याचा अधिकार कोर्ट किंवा काय बघेल. आणि मी फक्त स्टॅम्प कलेक्टर होतो, मी आयडेंटिफिकेशन घेतलं आणि असं करून ते सुटण्याचा प्रयत्न करतात. तसं आपल्याला करून चालणार नाही. ज्याप्रमाणे आपण एखादा पदार्थ खातो, त्या पदार्थाची आपण स्मेल जर चांगला असेल, चव चांगली असेल तर तो पदार्थ आपण खात असतो. त्याप्रमाणे प्रत्येक डॉक्युमेंटला एक प्रकारचा स्मेल असतो असं मी म्हणतो. तो स्मेल काय असतो तर त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलंय, त्या दस्त्यातल्या पार्टी कोण आहे, त्या दस्तातल्या मिळकतीचं वर्णन काय, घेणाऱ्यांचे अधिकार किती, ती मिळकत कुठली आहे, ती कंपल्सरी रजिस्ट्रेशन सेक्शन 17 रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये बसती का सेक्शन 18 ऑप्शनल रजिस्ट्रेशनमध्ये बसती. आणि मग आपण कुठला डॉक्युमेंट करायचा हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. जे डॉक्युमेंट हे कंपल्सरी रजिस्ट्रेशनमध्ये येतात ते नोटरीनी करणं अपेक्षित नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने डॉक्युमेंट आणला आणि तो तुम्ही नोंदवला आणि मला काय नाही, मी फक्त नोंदवायचं काम केलं, नोटरीने ते आले म्हणून मी केलं असं तुम्हाला म्हणून चालणार नाही. त्याचप्रमाणे टायटल ऑफ द डॉक्युमेंट आणि कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या डॉक्युमेंटला तुम्ही करारनामा म्हणलेलं आहे वर टायटल आणि कंटेंटमध्ये मात्र सगळे खरेदी खात्याच्या गोष्टी जर नमूद केलेल्या असतील, पोझिशन डिलिव्हर केलेलं असेल तर अशा मिळकतीचा दस्त जरी करारनामावर लिहिलेला असला आणि आत मात्र खरेदी खात्याचं जर कंटेंट असेल तर तुम्ही तुमच्या नोटरियल अधिकाराच्या बाहेर जाऊन ते डॉक्युमेंट केलं आहे असं होईल आणि त्याचे परिणाम आपल्या नोटरी बंधू भगिनींना भोगावे लागलेले. त्यामुळं आपल्या अधिकाराची मर्यादा आपण ओळखणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक डॉक्युमेंट ज्यावेळेस येतो, बरोबर चाललंय ना, प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्याकडे येतो त्यावेळेस काय बघणं अपेक्षित आहे. घाई गडबड असेल, 10 कामं घेऊन लोक आलेले असतील, येऊ द्या, प्रोसिजरल आस्पेक्टवर आपण मुद्दाम बोलतोय की ते लोक ज्यावेळेस तुमच्याकडे येतील घाई गडबड करतील त्यावेळेस एकच लक्षात घ्या की प्रत्येक नोटरीने एक बघितलं पाहिजे की माझ्याकडे जो माणूस आलेला आहे तो मला फसवायला आलेला, त्याच्याकडनं मला काहीतरी धोका आहे असं प्रायमरी बेसिस त्याच्याकडनं निगेटिव्ह त्याचं ऑब्झर्वेशन करा. आणि नंतर मग जर त्याचं डॉक्युमेंट व्यवस्थित वाटलं, कागदपत्र व्यवस्थित वाटली, आपली काम करण्याची मनोमन इच्छा तयार झाली तर मात्र मग त्याचं डॉक्युमेंट करा, हे मी या ठिकाणी सांगतो. कारण का काही व्यक्ती तुमच्याकडे अशी येतील की 40-40 डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन येतील आणि त्यातले 3 डॉक्युमेंट असे असतील की ते फक्त झेरॉक्स असतील. खरा त्यांचा हेतू हा असतो की त्यांना ते 3 डॉक्युमेंटच नोटराईज करून त्याची विथड्रॉ कॉपी किंवा अटेस्टेशन करून पाहिजे असतं आणि त्यावेळेस ते मुद्दाम 40 डॉक्युमेंट तुमच्या पुढे मांडतात. तुम्हाला वाटतं मला 200-400 रुपये मिळतील, जाऊ द्या हे 3 पण मारून देतो आणि त्यावेळेस आपल्या मनाला कुठंतरी आवर न घातल्यामुळे असे 3 डॉक्युमेंट जे जातीचा दाखला असू शकतो, पासपोर्ट असू शकतो, व्हिसा असू शकतो, असे काही जे डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटवर आपण शिक्का मारून देतो आणि मग मात्र आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं. ती कृपा करून काळजी घ्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो स्टॅम्प तुमच्याकडे आलेला आहे तो स्टॅम्प कोणाच्या नावाने तितकंच महत्त्वाचं आहे. बायकोच्या नावाने स्टॅम्प आहे आणि नवरा ॲफिडेव्हिट करतोय, उचित नाही. किंवा मुलाच्या नावाने स्टॅम्प आहे, वडील आलेले, किंवा वडिलांच्या नावाने स्टॅम्प आणि मुलगा ॲफिडेव्हिट करतोय, मुलाचं एज, मायनॉरिटी, बाकीच्या गोष्टी, ह्या गोष्टी पण तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर काही व्यक्ती आपल्याला दिसतात हे 16 वर्षाचा, 17 वर्षाचा आहे, 18वर चालू होणार आहे आणि मग 2 महिन्यांनी तो होणार आहे, म्हणजे आता काय अर्थ ते करायला. तर त्यावेळेस सुद्धा आपण ते डॉक्युमेंट नाकारलं पाहिजे, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये किंवा लँड रेव्हेन्यू कोर्ट जे असतील,
MLRC खाली जे ॲफिडेविट असतील त्याच्या प्रत्येक तरतुदी आपण जसं म्हणतो सेक्शन CPC मधील किंवा ऑर्डर रूल सेक्शन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. पण मी असं म्हणेल की ज्या नोटरी बंधू भगिनींना आता इथून पुढं नोटरीचं काम करायचं आहे त्यांनी संबंधित ॲफिडेविट जे कुठल्या कोर्टात दाखल करायचे त्या ॲफिडेविटची प्रोसिजर कशी आहे, कोणत्या रूल खाली कोणत्या ऑर्डर खाली ती आहे ते तितकंच बघून महत्त्वाचं आहे. कारण का ज्यावेळेस एखादा ॲफिडेविट तुम्ही हायकोर्टामध्ये दाखल करता किंवा एकदा पिटिशन असतं आणि ते तुम्ही करून देता त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ठिकाणी ब्लँक आकडे असतात आणि तिथं असं लिहिलेलं असतं की मी 1 ते 10 जे त्यातले जे क्लॉज आहेत ते मी वाचलेले आहेत ते बरोबर आहे आणि तिथं काही ठिकाणी ब्लँक लिहिलेलं असतं आणि आपण ते ब्लँक असलेल्या ठिकाणी सही करतो. काही ठिकाणी असं होतं की टुडे ॲट मुंबई वकील असतात लातूरमध्ये, पार्टी असतील लातूरमध्ये आणि मुंबई असं लिहून ते ॲफिडेविट तुमच्याकडे पाठवलेलं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही सही ते ॲफिडेविट करून देता आणि घाईगडबडीत ते झालेलं असतं. परंतु लिहिताना मात्र तुमचा शिक्का असतो लातूरचा किंवा पुण्याचा, थोडे ॲट पुणेवर लिहिलेलं असतं. तर प्रत्येकाने त्यावेळेस ज्यावेळेस हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अशा ठिकाणची ॲफिडेविट म्हणजे प्रत्येक ठिकाणीच काळजी घेतली पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी असे जास्त सेन्सिटिव्ह मॅटर असतात त्या ठिकाणी मात्र ते ॲफिडेविटची तारीख त्या ॲफिडेविटमधल्या ज्या काही पार्टी असतील त्याच त्या आहेत का ते बघा. ॲफिडेविटमध्ये येता काही ठिकाणी असं येतं की हायकोर्टच्या वकिलांनी ते ॲफिडेविट पाठवलेलं आहे, त्यांनी जसं कसं पाठवलं आहे फक्त पार्टीची सही द्या, नावसुद्धा तुम्ही लिहायचं नाही किंवा त्यांचं आयडेंटिफिकेशन द्यायचं नाही आणि द्या करून तिथं तसंच चालतं. असं जरी तुम्हाला कोणी म्हणत असेल आणि तुम्हाला नॉलेज कमी असं जरी म्हणत असेल तरी ऐकायचं नाही. त्यावेळेस त्या ॲफिडेविटवर संबंधित जे कोण पक्षकार आलेले आहेत त्यांच्या नावाच्या खाली त्या संबंधित पक्षकाराचं जे आयडेंटिटी कार्ड तुम्ही बघितलेलं असेल पॅन कार्ड, आधार कार्ड, काय वॉटेवर ते तुम्ही तिथं नंबर लिहिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणण्याचा उद्देश आहे की मी ही व्यक्ती माझ्या पुढे आली होती, त्या व्यक्तीचं मी आयडी कार्ड बघितलं आणि सही केली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काही असे सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट असतील ते त्या डॉक्युमेंटमध्ये देणार घेणार. काही डॉक्युमेंट विचार पावती असतात, करारनामे असतात, मल्टीनॅशनल डॉक्युमेंट कंपन्यांचे बँकांचे डॉक्युमेंट असतात. त्या डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी मिळकतीचं वर्णन, ह्या गावाची ही जी मिळकत आणि ह्या मिळकतीमध्ये असलेले ह्यांच्या मालकीचे एवढं क्षेत्र आणि त्यामध्ये खरेदी देत असलेले 2 एकर क्षेत्र, मग तिथं आकडा लिहिला 2, अक्षरी लिहिलंच नाही आणि नंतर आपल्याकडे डॉक्युमेंट होतो आणि संबंधित काही नंतर जे कोण हॅबिच्युअल लोक असतात ते काय करतात तिथं 2च्या ऐवजी 12 लिहितात, पुढे 1 टाकतात किंवा पुढे 20 टाकतात. तर त्यावेळेस प्रत्येक जे कोण मोबदला असेल, मिळकतीचं क्षेत्र असेल, तारीख असेल, या सर्व ठिकाणी अंकित पाहिजेच पण अक्षरी सुद्धा त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. जर त्यांनी केलं नसेल तर आपण हाताने लिहायचं, त्यांना तिथं त्यांची काउंटर साईन करायला लावायची. काउंटर साईन करताना सुद्धा तिथं जी रजिस्टरवर साईन करतील आणि डॉक्युमेंटवर साईन करतील ती साईन ही बरोबर आहे का ते पण बघा. काही वेळेस असं होतं की एखाद्या दस्तामध्ये 10-10, 20-20 लोक असतात आणि घाई गडबडीमध्ये ते दस्तावर एक साईन करतात आणि रजिस्टरमध्ये मात्र ते दुसरी साईन करतात आणि मग ज्यावेळेस मॅटर होतं आणि त्यावेळेस मात्र परिस्थिती अशी होती की माझी ही सहीच नाही, माझी ही मी डॉक्युमेंटवर सही केलेली ती ही माझी, किंवा मी रस्त्याला जी सही इथं रजिस्टरला केली खरी ती माझी, पण हा जो कुठला दस्त दिलेला आहे त्या दस्तावर माझी सहीच नाही, हा दस्तच दुसरा आहे. म्हणून आपले जे कोण असिस्टंट असतील त्यांना ट्रेन करा, त्यांना त्यातली माहिती समजून सांगा, त्यांना बरोबर घ्या. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना किंवा घरातील व्यक्तींना ज्याप्रमाणे आपण सावध करत असतो तसं त्यांना सांगा की तुम्ही हे करताना ह्या सगळ्या गोष्टी बघा. राहिला विषय प्रोफेशनल एथिक्स. प्रोफेशनल एथिक्स बाबत आपण आज बघतो, मी थोडं घरगुती लेवल गावाच्या पद्धतीने बोलतोय, सांगतो की भाजी मंडईत गेलो तर सगळ्यांचे भाजीचे रेट एकच मिळतील आपल्याला, लिंब 5च 10 रुपयाला, मेथीची गड्डी घ्यायला गेलो तर ते होईल. परंतु आपल्या इथे मात्र सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आता की आपल्यामध्ये रेट बाबत काय व्हेरिएशन आहे, कोण किती घेतं काय घेतं त्याच्यावर आपणच आपल्यावर टीका करणं उचित नाही, परंतु आत्मपरीक्षण आपण करणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मी नमूद करतो. आपण जर संघटित राहिलो, आपण जर एक फी स्ट्रक्चर ठरवलं तर निश्चितच येणारे पक्षकार हे आपल्याकडे येतील आणि आपली पाहिजे ती फी घेतील. आज असं परिस्थिती आहे की नोटरींचं जे काय काम आहे ते एजंटांच्या हातात गेलेलं आहे आणि ते एजंट लोक तुम्हाला ठराविक लोकांना त्यांची जी अडीअडचण, त्यांचा जो काही वीक पॉईंट आहे तो चेक करून त्या नोटरीकडे जायचं
आणि मग त्याला त्या पद्धतीने त्याच्याकडनं दिवसभर 10-10, 20-20, 30-30 कामं करायची. त्यांच्याकडनं फी पार्टीकडनं मात्र घेताना भरपूर फी घ्यायची आणि त्या वकिलांना मात्र तुझा माझा रेट ठरलाय ना, मग तेवढेच मी तुम्हाला देणार. बरोबर आहे नाही? तर ह्या गोष्टी घडताना आपण पाहतोय काही ठिकाणी आपल्यातले नोटरी बांधव कायद्याने विपरीत असा आहे की प्रत्येकाचं रजिस्टर फक्त प्रत्येकाने एकच ठेवलं पाहिजे. आपल्यातले कितीतरी जण असे आहेत की 2-2, 4-4 रजिस्टर ठेवतात. 4-4 गावाला त्यांचे ऑफिस, तालुक्यात, जिल्ह्यात, पुणे शहरात, मुंबईमध्ये. आणि मग रजिस्टर नंबर ए, रजिस्टर नंबर बी, सी खरं कुठलं कोणालाच माहिती नाही. आणि रजिस्टर चेक करताना मात्र एकच करायचं, तिथं काय ते 4-4 घेत नाही. आणि मग ज्यावेळेस एखादं लिटिगेशन तयार होतं त्यावेळेस खरं तुमचं कुठलं काय कुठला हा सगळा गोंधळ होऊन जातो. तर ती एक काळजी घ्या. दुसरी गोष्ट, आपापसात जी स्पर्धा आहे, प्रोफेशनल एथिक्स आणि प्रोसिजरल ॲस्पेक्ट ह्या विषयावर आपण बोलतोय म्हणून मी सांगतो की आपापली मधली जी स्पर्धा आहे ती स्पर्धा कृपया ठेवू नका. अनेकांना विचारायची सवय असते की आज तुझे किती दस्त नोंदवले नोकरी. एखादा म्हणतो माझे 40 झाले, एखादा म्हणतो माझे 10 झाले, एखादा म्हणतो माझे 3च झाले. त्याचे 40 झाले, त्याचे 10 झाले, माझे 3च झाले. परंतु हे 40-3 हा विषय बाजूला ठेवा. आपल्याकडं जे कोण पक्षकार आलेत ते प्रॉपर आलेत का आणि त्यांचं काम आपण केलंय का आणि आपल्याला रात्री शांतपणे झोप येणार आहे का. पुढील काळामध्ये आपलं जे काही मानसिक शारीरिक स्वास्थ्य हे नीट राहणार आहे का. कारण का ज्यावेळेस आपलं आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यावेळेस आपल्या घरातलं सुद्धा सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असतं. आणि ज्यावेळेस एखाद्या वकिलांना एखाद्या कोर्टाची नोटीस येते तेव्हा एखादं मॅटर मागं लागतं, तेव्हा एखाद्या नोटरीने काम केलेल्या नोटरीबाबत एखाद्या वकिलांची जरी आपल्याला नोटीस आली तरी आपल्याला कारण नसताना तिथं थोडा वेळ द्यावा लागतो त्यात. आणि मग असं लक्षात येते की अरे ह्या कामात मी 200 रुपयेच घेतले होते पण हे माझं डोके दुखते फार, आता माझं एवढं नुकसान झालं, कोर्टात माझा वेळ जातोय, पोलीस स्टेशनला वेळ जातोय. त्यामुळे येणारे जे कोण पक्षकार आहेत ते योग्य आहेत का. ज्याप्रमाणे आपण म्हणतो एखादं काम आपल्याला झेपल का, वजन उचलायचं झालं असेल तर झेपल का तेवढं उचलतो, तसंच पक्षकार त्यांचं कामाचं स्वरूप आपल्याला असलेलं नॉलेज या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर तो दस्त आपण करू शकत असू तर तो करा. जर आपल्याला त्यातला कॉन्फिडन्स नसेल तर सिनियर नोटरी जे कोणी असतील जे प्रॉपरली कामं करणारे, जे आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर प्रॉपर सल्ला देतील अशा व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या आणि मग तो डॉक्युमेंट करा. दुसऱ्याला नवीन जुन्या नोटरींना सल्ला विचारला कमीपणा मानू नका. आणि जे कोण ज्युनियर नोटरी असतील त्यांना सिनियर वकिलांनी चांगल्या पद्धतीने गायडन्स करा असं या ठिकाणी मी नमूद करतो. बरेच बोलण्यासारखे विषय आहेत. तुमचं रिटर्न कसं असलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की नोटरी ॲक्टमध्ये नोटरीने केलेलं प्रत्येक कृती ही नोटरी रजिस्टरमध्ये लिहिली पाहिजे, रजिस्टर केली पाहिजे असं त्यात म्हणते. प्रत्येक नोटरी ॲक्ट ही त्यांनी रजिस्टर केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणेल की जर आपण ज्या ट्रू कॉपी करून देतो दस्तांच्या किंवा ह्यांच्या त्यासुद्धा तसं बघायला गेलं नाही आहेच, ते त्यासुद्धा तुम्ही ट्रू कॉपी ही तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदवली पाहिजे. परंतु विषय असा येतो की 50-50, 100-100 सर्टिफिकेट येतात आणि ते सर्टिफिकेट जर आपण प्रत्येक त्याचे घेत बसतो आणि 10 रुपये फी जर आपल्याला मिळत असेल कधी 5च मिळतील जास्त आहे म्हणून. आणि त्यावेळेस मग हे काय म्हणून मग आपण एकच करतो की देतो शिक्के म्हणून ट्रू कॉपी शिक्का मारतो, होलसेल मारतो, काम पुढे येतो. दस्त येतात. प्रत्येक दस्त ज्यावेळेस मिळतं तिचे दस्त नोंदणी होतात आणि त्या ट्रान्सफरची नोंदणी तुम्ही दिलेल्या नोटीस ट्रू कॉपीवरून संबंधित कॉर्पोरेशन असेल, ग्रामपंचायत असेल किंवा 7/12 सदरी किंवा प्रॉपर्टी कार्ड सदरी होत असतील. त्यावेळेस किती जवळचा असला किती काय असला तरी त्या व्यक्तीचं ओरिजिनल पेपर बघा आणि तो ओरिजिनल पेपर बघितल्यानंतर मगच त्या ठिकाणी तुम्ही ट्रू कॉपी द्या. त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट हा 2 वर्षापूर्वी झालेला आहे आणि आता तुम्ही नवीन नोटरी आहात, एक लक्षात घ्या फार महत्त्वाचं मी सांगतो. तुम्ही नोटरी आहात, तुमची नेमणूक झालेली 2024ला आणि 2024ला तुमच्याकडे आता 2025मध्ये तुमच्याकडे एक व्यक्ती आली आणि त्यांनी त्याचा 2022मध्ये झालेला डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी आणली आणि तो म्हणला की ह्या डॉक्युमेंटवर मला तो कॉपी करून पाहिजे. तुम्ही म्हणणार ओके चला जाऊ द्या, 40 पानाचा डॉक्युमेंट आहे, 300 रुपये मिळतील, 200 रुपये मिळतील. आणि अशा वेळेस तुम्ही तो डॉक्युमेंट घेता आणि ट्रू कॉपी करून देता. तो डॉक्युमेंट असतो करारनामा किंवा बुकिंग ॲग्रीमेंट बिल्डरकडे नोंदवलेलं. मग 2024 साली तुम्ही करारनामा नोंदवलाय, तुम्ही
आर्थिक संस्थेकडनं बँकेकडनं ती फ्लॅट किंवा काही प्रॉपर्टी घेण्यासाठी कर्ज घेतलेलं असतं आणि तो संबंधित डॉक्युमेंट त्यावेळेस 2024 मध्ये संबंधित बँकेकडे तुम्ही ओरिजिनल सबमिट करता आणि नंतर तुम्हाला लोन मिळत असतं त्या पार्टीला. मग 2024चा डॉक्युमेंट 2025ला तुम्ही करताय, मग तो डॉक्युमेंट तर बँकेच्या कस्टडीत आहे. मग जो बँकेच्या डॉक्युमेंट 2024 सालीच कस्टडीत गेलेला आहे त्या डॉक्युमेंटवर नवोदित नोटरीने 2025 साली जर ट्रू कॉपी करून दिली तर तुम्ही तुमच्या कामामध्ये जे काय अनियमितता केलेली आहे ती किंवा निष्काळजीपणा केला हे तर सिद्ध झालं, कारण तो डॉक्युमेंट त्या तारखेला तिकडे कस्टडीत आहे. हे तितकंच महत्वाचं. ह्या प्रत्येकाने काळजी घ्या. आपण नोटरी कधी झालो, आपण कोणत्या वर्षातले आहोत आणि मग असा डॉक्युमेंट आल्यानंतर त्याला हात लावायचा का नाही. आपला जन्म कधीचा आहे नोटरी म्हणून, आणि तिथून पुढं आपण कामं करणं, तिथून पुढं त्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. राहिला विषय, एखाद्या डॉक्युमेंटमध्ये पार्टी असतात, देणार घेणार 5-5 जण, एखादं पार्टनरशिपचं डॉक्युमेंट येतं आणि त्या पार्टनरशिपच्या डॉक्युमेंटमध्ये 4 पार्टनर आहेत आणि त्या 4 पार्टनरपैकी 2 जणांनी सह्या केलेल्या असतात किंवा सगळेच सह्या करून गेलेले असतात आणि तो डॉक्युमेंट आपल्याकडे येतो. मग ते म्हणतात आम्ही 3 जण आज आहे आणि 1 जण जरा आमचे बाहेर गेले आणि तुम्ही काय करता, तो डॉक्युमेंट करून देता. परंतु जो कोण बाहेर गावी गेलेला आहे तो जर 1 महिन्यासाठी त्या काळामध्ये तुमच्या रजिस्टरला ज्यावेळेस नोंद झालेली त्या काळामध्ये जर ती व्यक्ती परदेशात असेल 1 महिन्यासाठी आणि त्या व्यक्तीचा डॉक्युमेंट तुम्ही इथं नोंदवला आणि नंतर ती परदेशातनं ती डॉक्युमेंट आल्यानंतर त्या डॉक्युमेंटवर आपल्या येऊन रजिस्टरला सही करते आणि नंतर 4 वर्षांनी त्यांच्यातच कमर्शियल काही वाद तयार होतात, आर्थिक वाद, आणि त्यावेळेस तो विषय कोर्टाकडे जातो आणि त्यावेळेस असे काही मुद्दे पुढे आलेले की जी कोण नंतर व्यक्ती आलेली आणि तिने सही रजिस्टर केलेली ती म्हणते की मी त्यावेळेस भारतात नव्हतोच, मी त्या काळात तिकडं होतो. आता तुम्ही म्हणता नाही त्याचे डॉक्युमेंटला सही आहे, माझ्याकडे रजिस्टर सही केलेली तो होता त्यावेळेस. म्हणण्याचा उद्देश असा आहे की रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये ती तरतूद आहे की तुम्ही 10 दिवसापूर्वी 3 महिन्यापूर्वी नोंदवलेला डॉक्युमेंट, सही केलेला डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन ऑफिसला या नोंदवा, एखाद्याची सही आहे, मग एडीएम नावाचा प्रकार आहे, तो डॉक्युमेंट नंतर तुम्ही जाऊन 2 जणच पार्टी सही करतील आणि 2 जण नंतर 15 दिवसांनी येऊन सही करतील. हे रजिस्ट्रेशन ऑफिसला चालेल, परंतु नोटरी डॉक्युमेंट करत असताना ह्या गोष्टी अपेक्षित नाहीत. प्रत्येकाने त्या ठिकाणी सर्व पार्टी आहेत का याची काळजी घेऊन, जर एखादा बाहेर गेला असेल आणि तुमच्या फार जवळचा असेल तर नक्की तो भारतात आहे का ही तरी काळजी घ्या. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तरच आपलं पुढील काम, पुढील आपलं कार्यकाळ, कारण का आज तुम्ही काही नोटरी हे 30 वर्षाचे 32 वर्षाचे आणि जर समजा 5 वर्षांनी 4 वर्षांनी एखादं मॅटर असं जर मागं लागलं आणि त्या व्यक्तीला कोर्टामध्ये जर त्रास चालू झाला तर अनेक नोटरी वकिलांनी धसक्याने भीतीने नोटरी काम सुद्धा सोडून दिले आणि नोटरी सर्टिफिकेट नंतर रिन्युअल सुद्धा करून घेतलेलं नाही. का तर मॅटर घडलं, मला त्रास झाला, मला 10 वेळा हे जावं लागलं, माझ्या जवळच्या मित्रांनी मला फसवलं, माझ्या जवळचा क्लायंट होता. आता पुढील काळामध्ये तुम्हाला नाही म्हणायला तुम्हाला सवय निर्माण करावी लागेल. कुठलीही भीड कुणाची ठेवू नका, कुणी आला तरी भीड ठेवू नका आणि आपल्या कामाशी अभिप्रेत असलेल्या कायद्याशी आपण एकनिष्ठ राहा, तर पुढील काळ आपल्याला चांगला जाणार आहे असं मी या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी मी प्रोसिजरल आस्पेक्ट या विषयावर सांगितलं. यानंतर सन्माननीय सुमतीलालजी बंदोटा साहेब यांना मी विनंती करेन की विविध उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायनिवाडे आहेत त्याबाबत पण या ठिकाणी विवेचन करावं. सर्वच केस लॉजमधली पूर्ण माहिती, त्यातलं सर्वच गोष्टी सांगणं पेक्षा जे काही त्यातला महत्त्वाचा गाभा आहे तो आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगणार आहोत आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता जी काही माहिती दिली जाईल त्या माहितीनंतर जे ओपन सेशन असेल त्या ओपन सेशनमध्ये बऱ्याच जणांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार, जात आहे प्रत्येक ठिकाणी की प्रूफ ऑफिसचा शिक्का कुठं मारू, अटेस्टेशन म्हणजे काय, बिफोर मी म्हणजे काय, नोटेड अँड रजिस्टर म्हणजे काय, लिव्ह लायसन्सचा डॉक्युमेंट आला तर काय करायचं, लीज डीडचा डॉक्युमेंट आला तर काय करायचं, अशा गोष्टी होतात. म्हणून मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की कंपल्सरी रजिस्ट्रेशन आणि ऑप्शनल रजिस्ट्रेशन या बाबतीत आपण थोडंसं जास्त वाचावं. त्याचप्रमाणे
अनेक ठिकाणी आपल्याला आरटीओ असेल, महसूल न्यायालय असतील किंवा तहसीलदार कचेरी असेल, या ठिकाणी सुद्धा आपण नोंदवलेले ॲफिडेव्हिट इंडेमनिटी बॉन्ड स्वीकारले जात नाही आणि ते म्हणतात की तुम्ही सेतूमधनं आणा. आणि त्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने आम्ही स्थानिक लेवलला तर बऱ्याच जणांना सरळ केलेले, स्पष्ट भाषेत बोलतो, सरळ केले अधिकाऱ्यांना, तुम्ही लिखी द्या, तुमच्याकडनं हे तुम्ही कसं असं म्हणू शकता. मग त्यांनी सांगायचं की अहो आमच्याकडे काही डॉक्युमेंट येतात आणि त्या डॉक्युमेंटवर नोटेड आणि रजिस्टरचा शिक्काच नसतो, फक्त ह्या अशा गोष्टी असतात आणि नंतर जे काही गोष्टी घडतात त्याचा आम्हाला त्रास होतो. आणि आमच्या इथं आसपासचेच काही नोटरी जे बाहेर बसलेले ते असे उद्योग करतात, म्हणजे आपल्याच बांधवांकडनं काही ज्या चुका होतात. मग आपण त्यांना मगाशी जसं ढेरे मॅडमनी सांगितलं की आपल्या लोकांच्या कार्यशाळा पुढील काळामध्ये होणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला संघटित राहून आपल्यात एकी ठेवून तुम्ही जर 10, 20, 30 जण एकत्र असतात आणि आपल्यातला कोणी बांधव फक्त शिक्के मारतोय, रजिस्टरला एंट्री करत नाही आणि त्याच्यामुळे हे उद्योग होत आहेत, तर त्याच्या संबंधित बाबतीत जरी तो बांधव असला तरी पहिल्यांदा समजून, नाही ऐकलं तर बाकीच्या पद्धतीने त्यांना सांगून त्यांचा तो जे काही उपद्व्याप आहे ते थांबवायला लावणं तर तितकंच आपल्याला गरजेचं राहणार आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण शासकीय कार्यालयात, प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रत्येक ठिकाणी नोटरीचा ॲफिडेव्हिट घेतलंच पाहिजे, ह्या पद्धतीने सुद्धा आपण काम करणार आहोत, करत आहोत आणि काही ठिकाणी झालेले. तर मी या ठिकाणी आता जास्त वेळ घेत नाही. जे काही चर्चा होईल, जे काही गोष्टी होतील त्यानंतर सन्माननीय सुमतीलालजी बलदोटा साहेब हे मला वाटतं गेल्या 30 वर्षापासून, 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून नोटरी म्हणून काम करतात. अनेक बँकांवर ते कायदा पॅनलवर कायदा सल्लागार म्हणून आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन, त्यांची या संदर्भात माहिती सांगावी.